हे मानसी, बरं झालं इथेच भेटलीस ते. मला सांग, तुझ्या बहिणीला इतकं काय झालंय ग? मला जरा सविस्तर सांगू शकशील? सांग ना काय झालंय ते. नानू मामा, काहीच नाही. ताई बरी आहे आता. अगं नाही कसं, म्हणजे आज बरी असेल पण काल पडली ना चक्कर येऊन. म्हणजे काल बरी नाही म्हणजे काहीतरी झालंय, बरोबर? तेच विचारतोय मी की नक्की काय झालंय तिला. नानू, ए नानू, कळणार तुला, सगळं कळणार. काय एवढी घाई आहे तुला? घाई म्हणजे? अरे आपल्या घरातली एक तरुण मुलगी सारखी आजारी का पडते हे समजून घ्यायला घाई नको का करायला? मधु, अरे मला तर वाटतं की खरंच हिला दृष्ट वगैरे लागली की काय. नानू पुरे, अरे आत्ताच आली आहे ती. रात्रभर हॉस्पिटलमध्ये होती. धड झोपही झाली नसेल तिची. जरा दम खाऊ दे तिला. अरे पण मला दम निघणार नाही ना. या घरात काहीही प्रॉब्लेम असेल तरी मला लक्ष घालायला लागतं. माझ्याशिवाय आहे कोण या घरात? एक काम कर, तू आज जा, हातपाय धू, स्वस्त बस. तुझ्यासाठी फक्कडचा चहा करून घेऊन येतो मी. चालेल. फ्रेश हो का? बरं वाटतंय ना बाळा आता तुला? तू काही टेन्शन घेऊ नको. सगळ्या बायकांना काय सांगायचं ते मी सांगेन. हे निर्मले, काय झालंय सांग ना रे. तू तरी सांग ना बाबा. आजी, तिला एवढं नाचायची सवय नव्हती ना म्हणून. हा, अगं वेडे, मग कशाला एवढ्या घराघरा फुगड्या घातल्यास? आता बरं वाटतंय ना राजा? वाटतंय ना? सांगा ना रे. ए निर्मले, सगळं ठीक आहे ना बाबा? हो. नक्की? हो हो. नाही नाही, मला काहीतरी गडबड वाटते. नाही, सगळं ठीक आहे. मग तुमचे दोघांचे चेहरे असे सुतक लागल्यासारखे काय? नाही, असं काही नाहीये आजी. आता आता ती बरी झाली आहे ना, त्यामुळे काहीच टेन्शन नाहीये. टेन्शन नाही आहे ना? अरे मग इथे कशाला ठेवली तिला? चला ना घरी घेऊन जाऊया आपण. नाही म्हणजे काय आहे, सगळ्या लोकांच्यात राहिली ना का तिला जाम फ्रेश वाटेल रे. असं इथे पडून पडून मग असं वाटतं आजारीचे आजारीचे. ते काय ते तुमचं डिस्चार्ज का काय म्हणतात ते घ्या आणि चला ना घेऊन हिला घरी जाऊया आपण. मी तर तिला कालच डिस्चार्ज देणार होते. ए बाई, तू तोंडातल्या तोंडात बोलू नको. काय बोलायचं ते मोठ्यानी बोल, मला ऐकायला नाही येत आहे. अगं, मी असं म्हणत होते, खरं तर ती बरी आहे. मी तिला कालच डिस्चार्ज देणार होते. अगं मग आता तिला घेऊन जाऊया ना घरी, चला ना. काका, तुम्ही काय करताय किचन मध्ये? लोकांच्या मध्ये मला कशातलं काहीच येत नाही. मी काय करणार? असं काय बोलताय काका? मला सांगा ना, मी मदत करते तुम्हाला. एक काम कर, तू ना यातलं एक काहीतरी निवड.
म्हणजे त्याच्यापासून मी मग खायचा पदार्थ बनवेन. बर. हे ठरलं. ठरलं. आता यात जे काय असेल त्याचा मी काहीतरी पदार्थ बनवेन. ओके. हे मी सगळं आमच्या हिच्यासाठी करतोय. त्या परिकथेतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो ना, तसा आमच्या हिचा जीव मोनिकामध्ये अडकला. काल तिला चक्कर आली आणि हिने हाय खाल्ली. मोनिका बरी आहे का, तिला काय झालंय, तिला कसं वाटतंय, फार जीव आहे तिचा. आज वेळेने मलाही चकवलं, पण मी सोडणार नाही. ती बरी झाल्यानंतर योग्य ती वेळ मलाही सापडेल. पण काका, ताई आता बरी आहे. तुम्ही सांगितलं नाहीत त्यांना? माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला पाहिजे ना तिचा. पण मग मी युक्ती काय केली माहितीये का, मी तिला सांगितलं की मोनिकाने मला फोन करून सांगितलंय की आईना काहीतरी बनवून खायला द्या. आता जे काय बनेल ना ते गपचूप खाईल की नाही बघ. वा वा, चांगलं. बरं मला सांगा, मी काही चिरून वगैरे देऊ तुम्हाला? तुला मला मदतच करायची असेल तर एक काम कर, तू जाऊन जरा तिच्याजवळ बस. तिला सांग मोनिका बरी आहे, तिला काही झालेलं नाही. तू डॉक्टर बिक्टर होणारच ना पुढे, त्यामुळे तुझ्या सांगण्यावरती तिचा विश्वास बसेल. तोपर्यंत मी ते फर्स्ट क्लास काहीतरी खायला बनवतो. चालेल. पण काय बनवताय ते तरी सांगा. आधी आपल्या लॉटरीत मला काय आलंय ते तर बघूया. रवा. हा, रवा. आता जे काय होईल ना ते ह्या रव्यापासून होईल. अर्थात ते उपम्यापासून खिरीपर्यंत काहीही असू शकतं. आपण या पदार्थाला काय नाव देऊया माहितीये का? सरप्राईज. कारण यातून जे काय बनेल ते माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज असणार आहे. आणि खाणाऱ्यांसाठी पण. चला, ऑल द बेस्ट. बरं बरं, पळपळ. रवा. पेशंटचे डिस्चार्ज पेपर वगैरे सगळे तयार केलेले आहेत ना? जे काही रिमाइंडर वगैरे असेल ते सगळं ठेवायला सांग. पाहिलंस, आईचं पारडं मात्र तिच्याच बाजूने झुकतं आणि तू मला गप्प बसायला सांगतोयस. नाही, मी गप्पच बसते. मी गप्प बसते, तू बोल. ये, चालवेल ना बाळा तुला? हळूहळू ये. हा, बघितलं, तिला काही झालेलं नाही. आणि आता घरी जायचं म्हटल्यावर बघ कशी खुश झाली आहे ती. अरे हो, निर्मले, काल तू मला घरी काहीतरी सांगणार होती ना? विसरली तू? सांगून टाक. आजी, आपण मोनिकाला इतका वेळ उभा नको करायला. तिला अजूनही थोडा अशक्तपणा आहे. हो हो हो, मी निघते पुढे. आता निर्मल, एक काम कर, घरी गेल्याबरोबर सगळे घरात असताना काय ते एकदा सांगून टाक सगळ्यांच्या समोर. हो, आम्ही पुढे जातो. हा, चला, चल. चालवेल ना राजा? हा. वहिनी, एखादं बिस्किट खाऊन घेता का प्लीज? नको ग. काय हो वहिनी, थोड्या वेळाने काय. काकी, येऊ आत? अगं ये मानसी, ये बस. कशा आहात? अगं माझे सोड बाई, मोनिका कशी आहे? नाही म्हणजे हे म्हणाले मला की ती बरी आहे म्हणून, पण खरं काय ते सांग बाई. काकी, ताई इज ॲब्सोल्युटली फाईन. तुम्ही प्लीज काळजी नका करू. बरं झालं बाई, मला एवढी काळजी वाटत होती ना, रात्रभर झोप लागली नाही बघ. गीता, आता मात्र मला हे राहिलेलं काम केलंच पाहिजे. नाही म्हणजे विक्रांतच्या लग्नाच्या वेळेला एवढी गडबड झाली, कुलदैवतेची ओटी भरून यायची.
ती भरून आले ना की मला बरं वाटेल बे. पण मला सांग की मोनिकाला एकदम काय झालं अचानक? काकी तुम्हाला माहितीये का, माझी ताई ना इतकी एक्साइटेड आणि उत्साही असते की कधी कधी तिला ते झेपतच नाही. कालची मंगळागौर तिने खूप एन्जॉय केली, पण फार वेळ गोल फिरलं की आपल्याला गरगरतं, चक्कर येऊ शकते हे विसरल्या मॅडम. हो ना, बघ मी म्हंटल नाही का मंगळागौरच झेपली नसेल तिला. बरोबर. आणि काकी आता तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. बाय द वे काकी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अगो बाई, काय ग? काकी तुम्ही काल खूप छान नाचलात. अगं बाई, काय ग? हो नाही काकी, खरंच खूपच सुंदर आणि ग्रेसफुल होता तुम्ही. बघ बघ मला कशी झाडावर चढवती. ए तुम्हाला एक गंमत सांगू? लहानपणी आमच्या गावात गणेशोत्सवात ना मी ग्रुप डान्स मध्ये भाग घ्यायची आणि खूप नाचायची. एवढी मज्जा यायची ना. पण नंतर कधी संधीच मिळाली नाही. म्हणजे लग्न झालं आणि लग्नानंतर भीतीच वाटायला लागली. सरप्राईज. अगो बाई काय हे? अहो काका चला ना खेळूया. अरे आता स्वयंपाकघरात मी काय खेळ खेळतो तुला माहित नाही. हे बघ, ओळख काय आहे? इडली. उपमा आहे. हो अहो पण कशाला एवढं सगळं? तर बघा, मस्त. केवढा आणलाय हो? अहो खाओ. विजय. अगो बाई आई बोलवत आहेत वाटतं. बघूया. मानसी, थँक्यू सो मच. अगं काल मोनिकाला ॲडमिट केल्यानंतर अलका वहिनीने खरंच खूप टेन्शन घेतलं होतं. काही खात पीत नव्हत्या, झोपून होत्या ग. पण तू आलीस आणि जादू केलीस. मोठं ओझं हलकं केलंस. खरंच थँक्यू सो मच. अरे त्यात थँक्यू काय काकी. ये ग बाई, इडा पिडा ठेवू, कोणाची दृष्ट न लागू. ये जपून. तुला असं बघून ना खूप बरं वाटलं. अगं रात्रभर एवढी काळजी वाटली मला ना, अगदी डोळ्याला डोळा लागला नाही. तिला काहीही झालेलं नाही. हे बघा, एका दिवसात कडकडीत बरी करून आणली की नाही हॉस्पिटलमधून. मग मोनिका कशी आहेस? तुझं टेन्शन गेलं ना? हो. टेन्शन कशाला घ्यायचं? आजार पण नवीन आहे का आपल्याला? उंबरठ्यावरचा माप ओलांडून आतमध्ये येताना तर सगळा आजार पण बरोबर घेऊन आली ती. नानू, तुझं शिक्षण नीट पुरं झालेलं नाहीये. थोड्या वेळाने माझ्या खोलीत तुझी शाळा घेते मी. विक्रांत, बाळा तिला घेऊन तुझ्या खोलीत जा. तिला आराम करू दे. एक मिनिट थांब, 1 मिनिट थांब. लक्षात आलंय माझ्या. अगं निर्मले, तू काहीतरी सांगणार होती ना, ते तू आणि मी दोघींनी विसरायच्या आधी सांगून टाक. सगळे आहे तिथे, सांग. अगो बाई, काय सांगायचं आहे वंसना? अगं सांग ना. इथे मला याच्याबरोबर खेळायला जायचंय किंवा ह्याला माझ्या बरोबर काय? हो हो, सांगायचं असं होतं की आपल्या हॉस्पिटलला सर्वोत्कृष्ट सोयी देणाऱ्या 5 हॉस्पिटल्समध्ये मानाचं स्थान मिळालंय. अरे वा, काल सगळ्यांच्या समोर सांगण्यासारखीच होती गोष्ट. वा वा वा, तुमचं दोघांचं अभिनंदन. वा, थँक्यू.
ए नान्या, आता म्हण ना, आमच्या नव्या सुनेचा पायगुण म्हणून आपल्या हॉस्पिटलला बक्षीस मिळालं. बोल. नाक खुपसण्याशिवाय चांगल्या गोष्टी बोलायला तोंडाचा आ नाही होणार तुझ्या. आज रात्रीच्या जेवणानंतर सगळ्यांना नानूच्या तर्फे आईस्क्रीमची पार्टी. आई, मला म्हणजे आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आम्ही येऊ का तुमच्या खोलीत? अगं बाई, माझ्याकडे यायला तिकीट फाडावं लागत नाही. केव्हाही या. मी जाते आतमध्ये. तू जा वर आणि आराम कर. हा? चला, दूध प्यायलास का? हो. थकले ग बाई. आई 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 आई. बोला. नाही म्हणजे यांना असं वाटतंय की हा, बोल ना. हो, म्हणजे मलाही असंच वाटतंय. अगं मग बोला. म्हणजे काय आहे की आम्हाला असं वाटतंय की विक्रांतचं लग्न झाल्यापासून आम्ही गावाला जाऊन देवासमोर नारळ नाही ठेवला. तर ठेवून येऊ का? जा की, चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवाल की तिथे गेल्यावर आपले भिकमभट आहेत ना, त्यांना गाऱ्हाणं घालायला सांग. हा? हो हो. आणि हा काय करणार आहे तिथं येऊन? याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये म्हणून. आणि हे बघ विजय, हिला एकटीला देवळात पाठवू नकोस आणि तू तुझ्या महत्वाच्या कामाला जायचं नाही. हा, हिच्या बरोबर तूही देवळात जायचं. आणि अलके, तू मोनिकाची अजिबात काळजी करू नकोस. तिची काळजी घ्यायला माझ्यासारखी कमकी बाई इथं आहे. चेहरा का पडलेला याचा नाही ना? चल. वॉर्न केलं होतंस मला, मी नाही ऐकलं तुझं. आय एम रिअली. आराम कर. आत्या, थँक्यू सो मच. तू मला दिलेला शब्द पाळलास. इट्स ओके. आता मीही तुला दिलेला शब्द पाळणार आहे. मी मोनिकाचं सत्य घरच्यांना सांगणार. गुड. पण त्याआधी मी एक घेतलेला निर्णय मला तुला सांगायचा. कसला निर्णय? आत्या, मी घरच्यांना सांगणार आहे की मोनिका प्रेग्नंट आहे आणि ते मूल आमचं आहे.